नमस्कार. स्थानपानासाठी क्रॉस क्रेडल पद्धती या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आज आपण शिकणार आहे आय आणि पोरासाठी बराबर स्थानपानासाठी पद्धत निवडण. स्थानपानाआधी आईची तयारी आणि स्थानपानाबरोबर तिथीची समधी कामाची पद्धत. चला तर मग चालू करू. अख्ख्या जगात समध्या आया त्याच्या पोराला थानपान करताना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. आय आणि पोरासाठी सगळ्यात चांगली पद्धती आहे ज्यामध्ये आय आणि पोर दोघांमध्ये थनपान होईस्तवरचा वेळ आरामशीर असायला पाहिजे. प्यार आईच्या थानाला बराबर धरू शकल आणि त्याला लय दूध भेटल. आज आपण शिकणार आहे आय आणि पोरासाठी थानपानासाठी क्रॉस केडल पद्धतीबद्दल. थानपानासाठी क्रॉस केडल पद्धती पोराच्या अंगावर आवर ठेवण्यासाठी आईच्या थानाला क्रॉस क्रेडल पद्धतीनं धरण्यासाठी आणि पोराला थानावर गच्च भरून ठेवायला सगळ्यात चांगली पद्धत आहे. थानपान करायचा आधी आईनं आपला हात चांगला धुवून सुकवलं पाहिजे. मग तिनं उकळून थानपान करणाऱ्या आईच्या थानामध्ये रोज साधारणपणे 750 ते 850 मिलीलिटर दूध बनतं. म्हणून त्यांनी रोज जास्त पाणी प्यायला पाहिजे. चला तर आता आईनं थानपान करायला कसं बसायला पाहिजे त्यावर बोलू. आईनं खाटवर नाहीतर जमिनीवर मांडी घालून बसावा, नाहीतर खुर्चीवर बसून तिचं पाय जमिनीला टेकायला पाहिजे. जर खुर्ची मोठी असन आणि तिचं पाय जमिनीवर टेकत नसतील तर एक उशी नाहीतर बारीक टेबलवर तिचं पाय ठेवू शकते. बसतानी तिने पुढच्या गोष्टी निश्चित करायच्या. बसतानी तिची पाठण सरळ असायला पाहिजे म्हणजे पाठण दुखणार नाही. तिचं खांदं आरामशी पाहिजे, वर केलेल्या नाहीतर पुढं केलेल्या नको. आणि ही आरामशीर पद्धत थानपान होईपर्यंत असाच ठेवायचा. आईने ज्या थानानं पोराला थानपान करायचं त्या थानावरची कपडं काढायची. आईनं कापडं काढताना खात्री करायची का तिच्या झंपरमुळं थान दाबला नाही पाहिजे. नीट बसल्यावर आईनं पोराला जवळ आणावा. आईनं पोराचं डोकं ती पोराला थानपान करत त्याच्या दुसऱ्या बाजूच्या हातानं पकडायचं. त्याच हाताच्या काखत पोराचं पाय ठेवल्याला पाहिजे. या चित्रामध्ये आई तिच्या पोराला उजव्या थानाने थनपान करणार हाय, म्हणून पोराचं पाय आईच्या डाव्या काखत टेकलं आहेत आणि तिनं तिच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोट वापरून पोराच्या डोक्याचा खालचा भाग पकडलाय हाय. जर पोराला वर उचलला असला तर आईला लय आधाराची गरज असेल तर तिनं पोराखाली नाहीतर मांडीवर उशी घ्यायची. ध्यानात ठेवा, आईनं तिचं खांदं वाकून थनाला पोराजवळ आणू नका. हे तिच्यासाठी त्रासदायक ठरल आणि पाठण दुखल. सारखी तिने तिची पाठण सरळ ठेवायची आणि पोराला वर उचलून थाना परत आणायचा. पुढं आपण आईच्या अंगठ्याचा आणि बोटाची बराबर पद्धत बघू. आईचा अंगठा पोराच्या एका कानामागं आणि बाकीची बोट दुसऱ्या कानामागं ठेवायची. तिनं तिची बोट व अंगठा पोराच्या कानामागं हलवून मान परत आणायचा नाही. तिचं मानगट पोराच्या खांद्यामध्ये असायला पाहिजे. आईने पोराच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हाताने दाबायचा नाही. त्यामुळं थानपान करताना पोराला आराम भेटल. पुढं आपण शिकू पोराच्या अंगाला नीट ठेवायची बराबर पद्धत. आईच्या अंगावर पोराच्या पोटामुळं थोडा दाब पडाय पाहिजे. जेवढा दोघांच्या अंगातील अंतर कमी असेल तेवढा पोराचा आईच्या थानापर्यंतचा जायचा कष्ट कमी होतील आणि पोराला आईच्या थानीला नीट पकडायला सोपा होतंय. पोराला ठेवायच्या पद्धतीमध्ये दुसरा मुद्दा आहे पोराच्या अंगाची संरेखना. जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपला डोका, मान आणि अंग एका सरळ रांगेत असतात. पण थनपान करणाऱ्या बऱ्याच आया पोराला त्याच्या पाठणीवर झोपवून नुसता पोराचा डोका थनाकडं फिरवतात. यामुळं थनपान करत्या येळी पोराला त्रास होईल.
ह्यामुळे थनपान करताना पोराचा डोका, मान आणि अंग नेहमी एका सरळ रांगेत असावा. ह्यामुळं पोराला दूध प्यायला सोपा होत आहे. आता आपण पोराला ठेवायच्या पद्धतीमध्ये तिसऱ्या तिथीवर आलोय. आईने पोराच्या अख्ख्या अंगाला आधार द्यायचा. नाहीतर पोराला आईच्या थनाला पकडायला लय त्रास होईल. पुढं आपण पोराचं नाक आणि हनवटीची स्थिती बद्दल बोलू. पोराचं नाक आणि आईचं बोडस एका रांगेत पाहिजे. आन हनवटी पुढच्या बाजूला आन थनाच्या लय जवळ पाहिजे. ह्यामुळं पोर थनाशी पकड करताना एरिओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल. आन म्हणून पोर दूध प्यायला खालच्या जबड्याचा वापर करीन. कृपया ध्यानात घ्या, एरिओला हा बोंडूच्या बाजूचा काळा भाग आहे. आता पोराला नीट ठेवल्यानंतर चला आपण शिकूया थानाला कसं पकडायचा. दुसऱ्या हाताच्या बोटाचा वापर करून आईनं स्वतःच्या थानाला खालून यू आकारामध्ये पकडायचा. या चित्रामध्ये आईनं तिच्या उजव्या हाताने थनाला पकडलंय. अंगठा आणि बोटाची बराबर स्थिती समजून घेण्यासाठी समजा की आईच्या उजव्या थानावर एक घडी हाय ज्याच्यामध्ये बोंडच हाय. आईने तिचा उजवा अंगठा या घडीवर 9 अंकावर ठेवा. आणि अंगठ्याच्या बाजूची 2 बोटा 3 या अंकावर ठेवा. आईची बोटा आणि पोराचं होठ एका दिशेला असावा असा का या समजायासाठी आपण एक सोपा उदाहरण बघू. जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो तेव्हा आपण आपलं होठ आडवं खोलतो. आपण वडापाव किंवा बर्गर आडवा पकडतो म्हणजे आपण मोठाला घास घेऊ शकतो. इथं आपली बोटं आणि होठ एका दिशेला आहेत. जर आपण वडापाव लांब पकडला तर मोठा घास नाही घेऊ शकत. तसंच इथं आपण पोराच्या होठांच्या दिशेकडे बघू. इथं त्याचं होठ लांब उघडलेत म्हणून आईच्या बोटाला थनावर लंब आकार ठेवणं गरजेचं आहे. ह्यामुळं पोराला बोनसाचा मोठा भाग तोंडात घ्यायला मदत मिळेल. पोराच्या ओठाच्या दिशेला असायसोबत आईचा अंगठा आणि बोटा नेहमी बोनसापासून 3 बोटा लांब असाव्यात. परत वडापाव किंवा बर्गर खाताना आपण लय जवळ पकडला तर बोटामध्ये येऊन मोठा घास नाही घेता यायचा. आणि जर आपण लय लांब पकडला तर ते आपल्या तोंडात बराबर जायचं नाही. म्हणून मोठा घास घ्यासाठी ते बराबर अंतरावर पकडायचा. तसाच या चित्रात दाखवलाय तसा पोरासाठी थानाला बोडसापासून 3 बोटा अंतरावर पकडायचा. ह्या अंतर निश्चित करेल की आईची बोटा आडत नाही ना, ज्यामुळं पोराला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल. आई फक्त बोडसाला दाबणार नाही ज्यापासून लय कमी दूध भेटल. एरिओलाच्या खालच्या मोठ्या दूध नळ्यावर दाब देते आणि जास्त दूध बाहेर येते. आणि थानाला बरोबर आकार मिळून पोराला चांगली पकड कराया मदत होते. आईचा अंगठा थानापासून 3 बोटा अंतरावर त्या बाजूला ठेवा जिथे पोराचं नाक आहे. आणि तिची 2 बोटं बोळसापासून 3 बोटा अंतरावर त्या बाजूला असायला पाहिजे जिथं पोराची हनवटी आहे. चला परत आपण वडापावच्या किंवा बर्गरच्या उदाहरणाकडे जाऊ. वडापाव किंवा बर्गर बराबर पकडल्यावर आपण मोठा घास घ्यायला त्यावर जरा दाब देतोय. तसाच आईनं थनाला खालून यू आकारामध्ये पकडून हळूच दाबायचा. त्यामुळं पोराला थानाचा मोठा भाग तोंडात घ्यायला मदत होईल. पण ध्यानात ठेवा, आईनं तिचं थन व्ही आकारात दाबायचा नाही. व्ही आकाराच्या दाबामुळं आईला इदना होतील आणि पोराला फक्त बोनसामधून दूध भेटल. हे आपण बघा का अंगठा आणि बोटामुळं थानावर एकसारखा दाब यावा.
नाहीतर बोडस उजव्या तर डाव्या बाजूला सरकून पोराची पकड बराबर व्हायची नाही. ध्यानात ठेवा, कधी पण थानावर दाब पडून थानाला पोराकडे आणू नका. नेहमी पोराला थानाकडे आणावा. आता पोर क्रॉस क्रेडल स्थितीमध्ये हाय आणि पोर थानपानासाठी थान तोंडात घेण्यास तयार हाय. थानाची पकड करण्यासाठी बराबर पद्धत याच मालिकाच्या दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये सांगितलाय हाय. एकदा पोराच्या आईचा थानाशी बराबर पकड झाली आणि थान लय जड नसतील तवा आईनं थानावरचा तिचा हात काढावा आणि पोराच्या अंगाखाली आधार द्यायचा. या स्थितीमधील आईनं तिचं दोन्ही हात तिच्या अंगाच्या लय जवळ आणायला पाहिजे. यामुळं तिला स्तनपान करताना आराम भेटल. चला तर आपण या ट्युटोरियलच्या शेवटीला पोहोचलो आहोत. मी संजना भवारी, आदिवासी विकास विभागातर्फे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.